गलांडवाडी येथे मसोबा यात्रेनिमित्त कुस्त्यांचा जंगी हगामा. कोळेकर जगताप यांच्यात रंगली लढत. अमोल शिंदे, दौंड प्रतिनिधी. दौंड तालुक्यातील गलांडवाडी येथे मसोबा यात्रेनिमित्त दिनांक 8 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी कुस्त्यांच्या भव्य मैदानाचे आयोजन करण्यात आले होते. या हगामात शेवटची कुस्ती 15,000 रुपये इनामासाठी लावण्यात आली होती, ज्यात पैलवान कोळेकर आणि पैलवान जगताप यांच्यात अटीतटीचा आणि प्रेक्षणीय सामना झाला. मान्यवरांची उपस्थिती. या जंगी कुस्ती मैदानासाठी गलांडवाडी गावचे सरपंच रमेश पासलकर, तंटामुक्ती अध्यक्ष विजय पवार, उमेश अण्णा देवकर, बाळासाहेब भापकर आणि बाळासाहेब शितोळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यासोबतच गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि तरुण मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती, ज्यात वैद्यकीय क्षेत्र डॉक्टर संजय जाधव, डॉक्टर राजेंद्र कदम, डॉक्टर प्रवीण कदम, ग्रामस्थ व मान्यवर दत्तात्रय कदम, राजेंद्र शिंदे, रमेश देवकर, बाळासाहेब देवकर, अरुण कदम, संदीप दादा शितोळे, शिवाजी कदम, शंकर कदम, गणेश कदम, निखिल कदम, अविनाश कदम, अभिजित ठोंबरे, प्रमोद देवकर, सूरज थोरात, सतीश कदम, माऊली मामा जाधव, ऋषिकेश कदम, गजानन कदम, संकेत पाडाळे, शितोळे, कुणाल भापकर, योगेश रूपनवर, असलम पठाण, नरेंद्र वसव, सुभाष शितोळे, महेश मुळीक, स्वप्नील कदम, हर्षद पाडाळे, गौरव शितोळे आदींनी उपस्थित राहून खेळाडूंचा उत्साह वाढवला. पंच म्हणून यांनी पाहिले काम. मैदानात कुस्त्यांचे पारदर्शक निकाल लावण्यासाठी आखाड्याचे पंच म्हणून पोपेटदादा कदम, संजय कदम, सुदाम गुरुजी भापकर, संजय आढागळे, विलास चव्हाण आणि पोलीस पाटील बाळासाहेब कदम यांनी अत्यंत चोख कामगिरी बजावली. सांस्कृतिक मेजवानी. शांताबाई जाधव यांचा तमाशा. कुस्त्यांचा आखाडा संपन्न झाल्यानंतर यात्रेकरूंच्या मनोरंजनासाठी रात्री 10:30 वाजता शांताबाई जाधव यांच्या प्रसिद्ध लोकनाट्य तमाशा मंडळाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कुस्ती आणि तमाशाच्या या जोडधड्यामुळे गलांडवाडी परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.